मंत्री तथा हिंदुत्वाचा बुलंद आवाज सन्मान्य नितेशजी राणे साहेब। हेलो वीडियो देखने का तरीका बदलना चाहिए। जब तक आप आमच्या भारतीय जनता पक्षाचे संजय अण्णा तेली यांच्या वाढदिवसाच्या आणि आमचे रवीजी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे आमदार आणि महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाचे जे खऱ्या अर्थाने आता आवाज बनत चालले आहेत आणि त्यांना आता हिंदू जनरक्षक असं म्हटलं तर पुरं खोटं ठरणार नाही। ते माझे विधिमंडळाचे सहकारी माझे मित्र सन्मान्य गोपीचंद पडळकरजी, सन्मान्य डॉक्टर रवींद्रजी अर्लीजी, सन्मान्य सुभाष गोबीजी, सन्मान्य सरपंच लक्ष्मण जळगोंडेजी, सन्मान्य रवीजी बगलेजी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य सम्राट महाडिकजी, माजी आमदार सन्मान्य पटन शेट्टीजी, उमदीचे सरपंच सन्मान्य तेलीजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आमचे संजय तेली आणि रवीजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा मोठा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आज आयोजित करण्यात आलेला आहे। आमचं स्वागत केल्यानंतर एक मोठा रोड शो या इथे आयोजित केला गेला होता आणि त्या निमित्ताने त्या रोड शो मध्ये ओपन जीप मध्ये बसून मी आणि पडळकरजी इथे आलेला आहे। मला आठवतं ज्याचा उल्लेख पडळकरजींनी केला की रात्रीचे 11 साडे11 वाजलेले आणि अचानक फोनवर गोपीचंद पडळकरजींचा फोन आला। आता 11 साडे11 वाजल्यानंतर गोपीचंद पडळकरजींचा फोन आल्यानंतर महाराष्ट्रात कोण उचलणार नाही हा फार मोठा प्रश्न आहे आणि मी लगेच उचलला आणि त्यांनी सांगितलं की नितेशजी असा माझ्या कार्यकर्त्यांचा सहकार्याचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला ह्या तारखेला 5 तारखेला सांगली जत या माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे। आता मंत्री झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचे दर आठवड्याला कार्यक्रम ठरले जातात, थोडा बदल होतो। पहिला दर दिवसा कार्यक्रम ठरले जायचे, मंत्री झाल्यानंतर दर आठवड्यात ठरले जातात आणि एकंदरीत आजच्या संध्याकाळचे 8 तारखेचे कार्यक्रम माझ्या कार्यालयाने ठरवून टाकले, पण गोपीचंद पडळकरांचा फोन आला आणि मी लगेच त्याला हो म्हटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कार्यालयाला कळवलं, अरे बाबा रात्री गोपीचंद पडळकरजींचा फोन आला होता आणि आपल्याला आता जतला 5 तारखेला जायचं आहे। लगेच त्यांच्या विचारांना टेन्शन आलं। मला सांगितलं नितेशजी तुम्ही हा 5 तारखेचा संध्याकाळचा कार्यक्रम देऊन टाकलेला। मला अरे बाबा जे असतील तर त्यांना कॅन्सल करा आणि आपल्याला गोपीचंदजींच्या मतदारसंघामध्ये जायचं आहे हे म्हणून मी आपल्या इकडे आज आलेलो आहे। काही जी काही नाती असतात, संबंध असतात, ती राजकारणाच्या पलीकडचे असतात। तिथे राजकारण डायरी आणि कार्यक्रम बघायचे नसतात आणि जेव्हा जेव्हा पडळकरांनी मला फोन केलेला आहे तेव्हा राजकारणातल्या पलीकडे जाऊन
नातं जोपासायच्या दृष्टिकोनातून मी तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे. याच्या मागचं कारण आणि विचारही तुम्हाला सांगतो की गोपीचंद पडळकर हे आता फक्त तुमच्या मतदारसंघापुरते राहिलेले नाही किंवा नव्हतेच कधी, पण हे आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या खऱ्या अर्थाने विचार जे प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात घेऊन कोण जात असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. आतापर्यंत आम्हाला ती जबाबदारी दिली होती, आम्ही सक्षम पद्धतीने जबाबदारी पार पाडतोय, पण आता त्याही पुढे जाऊन हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने गावागावापर्यंत हिंदुत्वाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा आवाज कोण बनत असेल तर त्याचं नाव आहे आज गोपीचंद पडळकर. याबद्दल तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल सारखा अभिमान वाटला पाहिजे. अतिशय चोख काम ते हिंदुत्वासाठी आज महाराष्ट्रामध्ये करतायत. आज राष्ट्रीय स्वयंसंघ चे द्वितीय सरसंघचालक आदरणीय गुरुजींचा स्मृती दिवस आहे आणि आदरणीय गुरुजींनी जो हिंदुत्वाचा विचार, हिंदू राष्ट्राचा विचार जो समाजामध्ये दिला त्याला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते आज करतायत. आज या राष्ट्राला ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्राला भक्कम करण्याचं काम गोपीचंद पडळकरजींसारखे आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते समाजामध्ये काम करतात. तेलींनी आपल्या भाषणामध्ये, संजय अण्णा तेलींनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की नितेशजी आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असे त्यांनी इच्छा व्यक्त केली. मी संजय अण्णा तेलींना सांगेल की आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे. मीही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाचा आवाज बनत आज माझ्या पक्षाने, परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं, हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहादाच्या विरोधात भूमिका घेणं हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायत मला वाटतंय लवकरच काही वर्षामध्ये तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास तुम्हाला आज. फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून, सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन की निस्वार्थ पद्धतीने ह्या मार्गावर तुम्ही चालत जा. इकडे तिकडे काहीच बघू नका. दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेष कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा. आपण दुसऱ्यावर काय बोलतो, टीका टिप्पणी करतो याच्यावर लक्ष देऊ नका. ते दिवस गेले. आता आम्ही पण कसं, मी असो, गोपीचंद पडळकरजी असो, कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन आहे, कोणाला पवारांवर टीका करायचे लगेच त्यांना गोपीचंदना फोन करायचा. पण आता तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता उरलंय का? हे काय उरलंय का? आता तुम्ही मला सांगा अजित दादांना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागतं. ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे. आणि दुसरं तर ठाकरे ब्रँडचं काय उरलं तुम्ही बघत असाल. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्वाच्या लांब गेले त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभं महाराष्ट्र आज बघताय. आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती घेतली आहे तर कधी नाही तर दोघं भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात, अहो नितेशजी राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार आहेत का? मला विचारू नका, त्यांच्या बायकांना विचार.
कारण या घरात बायकांची भांडणं झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले. ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते. आणि दोघांना एकत्र आणायचे असेल तर ते काय महाराष्ट्रासाठी एकत्र येणार नाही, पण त्याच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते दोघं एकत्र येत आहेत. आणि मी तो बोलतो एकदा येऊनच जाऊन होऊनच जाऊन दे. आम्हाला बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड अतिशय ताकदीने जो मोठा होतोय त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्या ब्रँडच्यामुळे आज महाराष्ट्र आज जो ताकदीने जो पुढे चाललाय ना त्याचा त्या एकच ब्रँडमुळे. आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करून दे कोण काय होणार नाही त्याची चिंता बिलकुल करू नका. खऱ्या अर्थाने या जत तालुक्याचा जो काही विकास या मतदारसंघाचा विकास मी खरंच बघतो. आता मी रोड शोच्या निमित्ताने गाडीवर उभा होतो. गोपीचंदजींना सांगेन खऱ्या अर्थाने तुम्ही काम किती चांगलं करताय याचा मोजमाप पण तुम्हाला करायचं असेल ना तर तुमच्या मतदारांचे चेहरे बघा. मी खरंच मी जीपवर उभा असताना मी जे त्यांना नमस्कार करत होते हातवारे करत होते प्रत्येकाचे चेहरे जवळून पाहतो. प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज समाधान होतं, उत्साह होता की मी एक योग्य माणसाला माझा लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून दिलेला आहे, योग्य व्यक्तीला माझा आमदार म्हणून निवडून दिलाय. तो माझ्या जत आणि ह्या मतदारसंघाचा विकास निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास आज जत तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या जनतेच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आमदारांच्या मागे आज उभे आहात मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या आमदाराच्या मागे उभा आहे. हा विश्वास तुम्हाला मंत्री म्हणून आजच्या निमित्ताने मी देऊन जातो. तुमचा कुठलंही एक आमदाराचं काम जे तुमच्या आमदारात काम सांगतील ते मंत्रालयामध्ये निश्चित पद्धतीने पूर्ण होईल एवढी ताकद तुमच्या आमदाराची आहे. त्यांनी एक इच्छा व्यक्त केली ज्या माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे की ह्या आज आमच्या मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मत्स्याला कृषीचा दर्जा दिलाय असंख्य महत्वाच्या योजना आज आपल्या मच्छीमारांना ह्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. जसा शेतकरीचा उल्लेख आमच्या पडळकर साहेबांनी केला मी त्यांना एक पाऊल पुढे जाऊन सांगेन. आमचं महाराष्ट्र सरकार जसं शेततळ्यांबद्दल विचार करतं तसंच मत्स्ययुक्त शेततळं ही योजना लवकरच आमच्या मच्छीमार बांधवांसाठी आणणार आहे हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देऊन जातो. आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे संजय तेली असतील आणि त्यांचे अन्य सहकारी असतील. मी दोनदा आमदार झाल्यानंतर आमच्या पडळकर साहेबांसाठी तुमच्या मतदारसंघात सांगलीत आलेलो आहे आणि दोन्ही वेळा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला बोलवलेला. म्हणजे विचार करा कार्यकर्त्यासाठी विचार करणारा एक लोकप्रतिनिधी आणि एक खमक्या नेता तुम्हाला सगळ्या जणांना मिळालेला आहे. तुम्ही सगळेजण फक्त त्यांच्या मागे उभे राहा. हे महाराष्ट्र सरकार ही भारतीय जनता पक्ष निश्चित पद्धतीने तुमच्या आमदाराला योग्य ती ताकद देईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी देतो. परत एकदा आमचे संजय तेली असतील त्यांचे रवीजी असतील या दोघांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. मी तेलीचं भाषण फार बारकाईने ऐकलं. त्यांनी या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केला की मी माझ्यासाठी काय मागत नाहीये पण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या दोन्ही नेत्याला एकदा एकाला MLC द्या दुसऱ्याला मंत्री द्या करा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अशा मोठ्या मनाच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यासारखे नेते महाराष्ट्रामध्ये छाती टाकून मोठी करून फिरू शकतात. संजयजींसारखा कार्यकर्ता रवीजींसारखा कार्यकर्ते ज्या गोपीचंद पडळकरजींच्या मागे असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर एक वेगळा ब्रँड बनत चाललाय. याच्या पूर्ण श्रेय संजय तेलीजी आणि यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जातं याचा आवर्जून मी या निमित्ताने उल्लेख करतो. म्हणून जास्त वेळ न घेता माझ्या 6 वाजता सोलापूरवरून माझा टेक ऑफ आहे. तिथून उडालो नाही तर 8 वाजताच्या मुंबईच्या कार्यक्रमाला पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून परत एकदा गोपीचंद पडळकरजी असतील तुम्हाला सगळ्या जणांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आभार देतो. आमचे सम्राट माडे
माझ्या स्वाभिमान संघटनेपासून असलेला माझे जुने सहकारी आज या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले, त्यांच्याही भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणेसाहेब. आपलं हे प्रेम हा जिव्हाळा संजयांना तेली आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अशाच पद्धतीने राहावा ही अपेक्षा, आपलं हे मार्गदर्शन सदैव आम्हा जतकरांना लाभावं ही अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी फक्त मंत्री महोदय जाणार आहेत आणि बाकी मंचेपर्यंत सर्वच मान्यवर